नमस्कार, मी प्रगती, तुमच्यासारखीच एक गृहिणी. प्रगती रेसिपी तडकामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजची माझी रेसिपी आहे केळफुलाची भाजी. केळफुलाची भाजी अगदी पारंपरिक पद्धतीने कशी बनवायची ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. केळफुलाची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे. इथे मी हे केळीचं फूल घेतलेलं आहे. हे कसं साफ करायचं तेही मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आपण इथे अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेली आहे. मीठ चवीनुसार वापरणार आहोत. इथे मी 4 ते 5 लसणीच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत. गरम मसाला 1 चमचा आहे. हळद 1 चहाचा चमचा आहे आणि थोडंसं हिंग आपण वापरणार आहोत. थोडी कढीपत्त्याची पानं आहेत, 8 ते 10. एक मीडियम साईजचा कांदा आहे, तो बारीक चिरून घेतलेला आहे. एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. काळे वाटाणे मी इथे 4 ते 5 तास पाण्यामध्ये भिजवून त्याला 3 ते 4 कुकरच्या शिट्ट्या देऊन एकदम सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घेतलेले आहे. इथे मालवणी मसाला आहे, तो आपण 1-2 चमचे वापरणार आहोत. आणि हे मालवणी वाटण आहे, साफ करायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. ह्याच्या एक पाकळ्या अशा काढून घ्यायच्या. त्याच्या आतमध्ये ही फुलं असतात, ही आपण अशी वेगळी करून घ्यायची आहे. प्रत्येक पाकळीच्या आतमध्ये अशी ही फुलं असतात केळीची. ही सर्व अशी वेगळी करून घ्यायची आहेत. तुम्ही बघू शकता, ही सर्व फुलं मी व्यवस्थित काढून घेतलेले आहे. आता इथून आपल्याला हे सोलता येणार नाही, याची पाकळी वेगळी करता येणार नाही, तर हा भाग आपण असाच बारीक कट करून भाजीमध्ये यूज करणार आहे. आता हे तुम्हाला मी कसं साफ करायचं ते दाखवते. ही केळीची फुलं घ्यायची, अशी थोडीशी हातामध्ये अशी हलवून घ्यायची आणि ही जेव्हा फुलं उमलतात तर ह्याला थोडंसं वरती असं बघू शकता तुम्ही. तर हा देठ आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि तो देठ जेव्हा काढतो आपण तेव्हा त्याच्याबरोबर एक अशी ही पाकळी असते. ही पाकळीसुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे, कारण ह्या दोन्ही वस्तू भाजीमध्ये शिजल्या जात नाहीत, त्यामुळे ते आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. तसंच प्रत्येक फुलामध्ये तुम्ही बघू शकता, ह्या छोट्या छोट्या ज्या दांड्या आहेत त्याच्यामध्ये ही एक मोठी दांडी असते, ही काढून घ्यायची आहे. आणि त्याचबरोबर फूल साफ करतो तेव्हा हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं, कारण ह्याच्यामध्ये चीक असतो, हात आपले काळे पडू शकतात. ही अशा प्रकारे मी सर्व फुलांचे हे जी मधली दांडी आहे ती व्यवस्थित काढून घेते. अशा प्रकारे मी ही सर्व फुले साफ करून घेतलेली आहेत. आता ही आपण बारीक चिरून घ्यायची आहेत. तर इथे एक पाणी घेतलेलं आहे, याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकायचं आहे पाण्यात, जेणेकरून ही जी फुलं आहेत केळीची, ही जशी आपण चिरून ठेवू तशी ती काळी पडत जातात. तर ती काळी पडू नये म्हणून आपण चिरून लगेचच ती ह्या मिठाच्या पाण्यामध्ये टाकणार आहोत. हे मी तुम्हाला जी बोलले होते, सोलून जे आपण फूल सोलून घेतलं, जो भाग सोलता येण्यासारखा नाही तो कोवळा असतो, तर आपण हा बारीक चिरून घ्यायचा आणि असाच भाजीमध्ये वापरायचा आहे. घेते, तुम्ही बघू शकता पूर्ण हा कोवळा असतो आतमध्ये. बारीक चिरून घ्यायचं याला. याला आतमध्ये खूप चीक असतो, त्यामुळे हा चिरून लगेचच पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आता अशा प्रकारे ही फुलंसुद्धा आपल्याला व्यवस्थित बारीक चिरून घ्यायची आहे. हे चिरून पाण्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. गरम पाण्यामध्ये टाकून उकळवून घ्यायचं आहे. गॅसवर मी पाणी उकळायला ठेवलं होतं, त्याच्यामध्ये 1 चिमट मीठ टाकायचं आहे, 1 चिमट हळद टाकायची आहे आणि याच्यामध्ये आपण जे केळीचं फूल व्यवस्थित चिरून धुवून घेतलं होतं ते घालायचं आहे. चार मिनिटं झालेली आहे, व्यवस्थित शिजलेलं आहे. गाळून याचं पाणी काढून घेऊया. इथे मी कढई तापायला ठेवलेली आहे. 3 टेबलस्पून तेल घालणार आहोत. तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आहे. 1 टीस्पून राई घालायची आहे, 1 टीस्पून जिरं घालायचं आहे. हे लसणीच्या पाकळ्या
ठेचून घेतलेल्या होत्या त्या घालायच्या आहेत. त्यात कढीपत्त्याची पानं आहेत. कढीपत्ता लसूण व्यवस्थित फ्राय झाल्यावर आपण याच्यामध्ये कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला. कांदा थोडा मऊ होईपर्यंत आपल्याला तो फ्राय करून घ्यायचा आहे. त्याचा कच्चेपणा पूर्ण जाईपर्यंत. व्यवस्थित नरम झालेला आहे. आता याच्यामध्ये हा मीडियम साईजचा टोमॅटो चिरून घेतला होता तो घालून घ्यायचा आहे. आपला टोमॅटो व्यवस्थित शिजलेला आहे. जे वाटण करून ठेवलं होतं ते 2 टेबलस्पून मी घालणार आहे. इथे तुम्ही वाटणाच्या ऐवजी ओलं खोबरं किसलेलंही वापरू शकता, त्यानेही टेस्ट चांगली होते. पण इथे मी पारंपरिक पद्धतीने भाजी बनवते केळफुलाची, तर मी याच्यामध्ये वाटण यूज करते. 1/2 टीस्पून हळद घालून घ्यायची आहे. थोडेसे हिंग आहे. 1 टेबलस्पून गरम मसाला आहे. हा मालवणी मसाला 2 टेबलस्पून घालते मी. ते 3 मिनिट असंच आपण परतवून घ्यायचं आहे जोपर्यंत याला तेल सुटत नाही तोपर्यंत. वाटण व्यवस्थित परतवून झालेलं आहे. याच्यामध्ये आता मी हे काळे वाटाणे टाकून घेते. 1 वाटी काळा वाटाणा घेतलेला आहे. काळ्या वाटाण्याच्या जागी तुम्ही चण्याची डाळ भिजवून जरी यूज केली तरी चालू शकतं. पण चण्याची डाळ जेव्हा आपण वापरणार तेव्हा आपण हे वाटण नाही, त्याला ओलं खोबरं घालायचं. वाटाणे व्यवस्थित मी शिजवून घेतलेले आहे, त्यामुळे याला जास्त शिजवायची गरज नाही आहे. 1-2 मिनिट आपण याला असं झाकण लावून शिजवून द्यायचं आहे. आता आपण याच्यामध्ये हे जे केळीचे फूल चिरून ठेवलेलं आहे ते घालून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आपण आता ह्याच्यामध्ये मीठ घालूया. चवीनुसार मीठ घालायचं आहे. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. अर्धी वाटी गरम पाणी घालायचं आहे. 7 ते 8 मिनिट झालेले आहेत. आपली भाजी तयार आहे. आता आपण ह्याला सर्व करून घेऊया. केळफुलाच्या भाजीची रेसिपी रेडी आहे, तुम्ही बघू शकता. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून ज्या नवीन रेसिपीज मी अपलोड करत असते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. धन्यवाद.